अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी आगामी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतून माघार घेताच एक नाव चर्चेत आलं, ते म्हणजे कमला हॅरिस। भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या डेमोक्रेटिक पार्टीच्या सदस्य असून सध्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती आहेत। त्यातच आता थेट राष्ट्रपती होण्याची संधी त्यांच्याकडे चालून आली आहे। काही दिवसांपूर्वीच यूकेचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा पराभव झाला। मात्र ज्या यूकेने भारतावर राज्य केलं त्याच यूकेच्या राजकारणात सर्वोच्चपदी एक भारतीय वंशाचा नागरिक पोहोचला, म्हणून त्यांना सर्वच भारतीयांनी डोक्यावर घेतलं होतं। सध्या भारतीय किंवा भारतीय वंशाच्या नागरिकांचं इतर देशांमधल्या राजकारणात एक वेगळंच डॉमिनेशन पाहायला मिळत आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून जागतिक राजकारण गाजवणाऱ्या भारतीय वंशाच्या राजकीय नेत्यांबद्दल जाणून घेऊयात। नमस्कार, मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजवाजा। सध्या कमला हॅरिस ट्रेंडिंग आहेत, तर आधी त्यांच्याबद्दल पाहूया। कमला हॅरिस यांचा जन्म तसा कॅलिफोर्नियाचा। वडील डोनाल्ड हॅरिस हे जमैकन अमेरिकन आणि आई श्यामला गोपालन या मूळच्या तमिळनाडूच्या। श्यामला या बायोमेडिकल सायंटिस्ट असून त्या 1958 ला अमेरिकेत स्थायिक झाल्या। यानंतर त्यांनी डोनाल्ड यांच्यासोबत लग्न केलं आणि 1964 ला कमला हॅरिस यांचा जन्म झाला। आता याच कमला थेट अमेरिकेच्या राष्ट्रपती आणि विशेष म्हणजे पहिल्या महिला राष्ट्रपती होऊ शकतात। ऋषी सुनक यूकेचे पंतप्रधान झाल्यानंतर इतके ट्रेंडिंगला होते की त्यांचा इतिहास, त्यांची पार्श्वभूमी सगळं मीडियाने दाखवलंच आहे। सुनक यांचे वडील यशवीर सुनक यांचा जन्म केनिया कॉलनीमध्ये झाला, तर आई उषा सुनक यांचा जन्म टांझानियाचा। दोघांनी 1966 ला यूके गाठलं, त्यातच लग्नगाठ बांधली आणि 1980 ला जन्म झाला ऋषी सुनक यांचा। अजून एक खास गोष्ट म्हणजे इन्फोसिसचे संस्थापक NR नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती यांच्यासोबत ऋषी सुनक यांचं लग्न झालंय। लिओ वराडकर हे नाव खूप कमी जणांनी ऐकलं असेल। नाव लिओ पण आडनाव खायचं मराठी वाटतंय। हेच मराठी व्यक्ती आयर्लंड देशाचे पंतप्रधान होते। लिओ वराडकर यांचं मूळ आपल्या कोकणातल्या वराड या गावातलं। त्यांचे वडील डॉक्टर अशोक वराडकर यांचा जन्म मुंबईचा आणि 60च्या दशकात त्यांनी यूके गाठलं आणि त्यानंतर आयर्लंडमध्ये स्थायिक झाले। 2019 साली वराडकर हे आपलं सिंधुदुर्गातलं मूळ गाव वराड इथे आले होते। यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। अजून एक मराठमोळे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी जपानचं राजकारण गाजवलं, ते आहेत योगेंद्र पुराणिक। योगेंद्र हे सध्या जपानमधील टोकियोच्या एडिगावा सिटीचे काउन्सिलर म्हणजेच आमदार आहेत। तसेच ते पहिले भारतीय आहेत ज्यांनी जपानमध्ये निवडणूक जिंकली। त्यांचा जन्म अंबरनाथचा, शिक्षण पण इथेच, पण उच्च शिक्षणासाठी जपानला गेले आणि तिथे स्थायिक झाले। ते सध्या कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ जपानचे सदस्य आहेत। ते आजही उत्तम मराठी बोलतात। इथे त्यांनी टोकियो मराठी मंडळ सुद्धा उभारले। यासोबतच जपानी हायस्कूलच्या सामाजिक अभ्यासाच्या पाठ्यपुस्तकात सुद्धा त्यांचा समावेश करण्यात आलाय। कॅनडामध्ये तर शीख बांधवांचा बोलबालाच आहे, त्यामुळे राजकारणात त्यांचं वजन नसेल असं होऊच शकत नाही। कॅनडामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ कॅनडाची स्थापना करणारे हरदयाल बेन्स हे मूळचे पंजाबी। याशिवाय कॅनडाचे कितीतरी शीख आणि हिंदू लोक तिथे आमदार आणि मंत्रिपदावर आहेत। फिजीचे भारतीय वंशाचे महेंद्रपाल चौधरी हे तर तिथले दिग्गज नेते सितिवेनी राबुका यांचा पराभव करून फिजीचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान ठरले। याशिवाय फिजीचे कितीतरी कॅबिनेट मिनिस्टर हे भारतीय वंशाचेच राहिलेत। अशोक श्रीधरन हे मूळचे केरळचे असलेले जर्मनीतल्या बॉन या शहराचे महापौर होते। मलेशियाच्या राजकारणावरही अनेक भारतीयांचा पगडा होता। मॉरिशस तर अर्धा भारतीयांचाच म्हणावा, कारण भारतीयांशिवाय इथलं पान सुद्धा हलत नाही। स्वतंत्र मॉरिशससाठी लढा देणारे सुखदेव बिसुंदयाल हे भारतीय वंशाचेच होते। याशिवाय अनिरुद्ध जुगनाथ हे मॉरिशसचे पंतप्रधान होते आणि त्यांचे पुत्र प्रविंद जुगनाथ हे सध्या पंतप्रधान आहेत। पोर्तुगालचे एक पंतप्रधान होते अँटोनियो कोस्टा। 2015 ते 2024 असा कार्यभार त्यांनी सांभाळला, पण त्यांचंही मूळ निघालं आपल्या गोव्यातूनच। अँटोनियो यांचे वडील आणि लेखक ऑर्लॅंडो दा कोस्टा यांचा जन्म तसा मोझाम्बिकच्या मापुतो मधला, पण ते वाढले मात्र गोव्यात, कारण त्यांचे वंशज इथे गोव्यातच राहत होते। यानंतर त्यांनी पोर्तुगालला स्थलांतर केलं। सिचिलीस देशाचे सध्याचे पंतप्रधान वॉवेल रामकलवन हे सुद्धा भारतीय वंशाचेच। त्यांचे पंजोबा हे बिहारचे। कॅरिबियन कंट्रीजमध्ये तर तुम्हाला राजकारणात मोठ्या संख्येने भारतीय दिसतील। पाकिस्तानबद्दल सांगायचं झालं तर तसे पाकिस्तानातील हिंदू आणि शीख हे तर पाकिस्तानी नागरिकत्वाचेच, पण मुस्लिम बहुल राष्ट्रातील अनेक हिंदू नेते राजकारणात मोठ्या पदापर्यंत पोहोचलेत। नुकतेच सरदार रमेश सिंग अरोरा हे पाकिस्तानमधील पहिले शीख मंत्री ठरलेत। जगभरातल्या कित्येक देशांच्या राजकारणात भारतीयांचा पगडा दिसून येतो, तसंच प्रत्येक देशात भारतीयांचा सन्मान केला जातो। त्यामुळे आगामी काळात जगभरात भारतीयांचाच बोलबाला असेल एवढं नक्की। अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजवाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।